Hello students, welcome to this class now. Okay. आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया related to the center of mass. Problem is like this. A wire of length L is bent from the midpoint so that two halves are inclined at an angle theta. Shift of the center of mass. जे या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, wire of length L. So initially there is a wire of length L is there like this. Suppose this is a wire and it is having total length equal to L and it is bent from the midpoint. Okay, so midpoint मधून काय केलेलं आहे, याला bend केलेलं आहे like this. So half part will remain as it is and remaining half part will bend like this and it will make an angle theta. तर shift in center of mass काय होणार आहे, तर सुरुवातीला सेंटर ऑफ मास इथं असणार आहे, दॅट इज ऍट दिस पोझिशन. इथं सेंटर ऑफ मास सुरुवातीला असणार आहे. आता तो सेंटर ऑफ मास कुठं जाणार आहे, तर लक्षात घ्या हा जो फर्स्ट हाफ जो आहे, फर्स्ट हाफ, त्या हाफ पार्टचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे, एक्झॅक्टली याच्या मिड पॉइंटला. हा सेकंड हाफ जो आहे त्याचा सेंटर ऑफ मास कुठे येणार, इथे येणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला हे माहित आहे की सपोज M1 M2 मासचे दोन पार्टिकल असेल, ते इक्वल मासचे असू देत नाहीतर अनइक्वल मासचे असू देत. ओके, त्यांचा सेंटर ऑफ मास दोघांना जॉईन करणाऱ्या लाईनवर असतो, बरोबर आहे ना. सेंटर ऑफ मास ऑलवेज लाईज ऑन द लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल्स. म्हणजे दोन पार्टिकलला जॉईन करणाऱ्या लाईनवर सेंटर ऑफ मास असतो. आणि दोन्ही जर इक्वल मासेस असतील तर सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली त्यांच्या मिड पॉइंटला येतो. म्हणजे फायनली या सिस्टमचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे, इथं कुठेतरी येणार आहे, मिड पॉइंटला, बरोबर. सो दिस इज द न्यू पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास. दिस इज द ओरिजिनल पोझिशन. ओके, दिस इज द ओरिजिनल पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. तर शिफ्ट म्हणजे हे तुम्हाला डिस्टन्स काढावं लागणार आहे, हाऊ मच शिफ्ट टेक्स प्लेस. आता हा जो ट्रायंगल आहे तो इथं मोठा करून मी काढतो या पद्धतीनं. इट इज लाईक दिस. This is the first rod. This is the second rod. Okay, this is the original position of the center of mass. आता सेंटर ऑफ मास कुठे जाणार आहे, याच्या देखील मिड पॉइंटला आणि याच्या मिड पॉइंटला आणि दोघांना जॉईन करणारी जी लाईन असणार आहे, त्या लाईनवर सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली या पॉइंटला असणार आहे. ठीक आहे, आणि याला शिफ्ट इन सेंटर ऑफ मास म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो दिस एक्स डिस्टन्स इज टू बी कॅल्क्युलेटेड. हा टोटल अँगल जो आहे तो किती दिलाय, टोटल अँगल दिलाय थीटा, म्हणजे हा हाफ अँगल असणार आहे त्याचा, बरोबर θ/2. ओके, आणि या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे ते हे डिस्टन्स किती येणार बघा, दिस डिस्टन्स विल बी इक्वल टू L/4 येणार. कारण रॉडची टोटल लेंथ L आहे, म्हणजे हाफ पार्टची लेंथ येणार आहे L/2 आणि हाफ ऑफ द हाफ म्हणजे किती होणार आहे, L/4 होणार आहे. आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय करूया, कॉस थीटाचं रिलेशन वापरूया. ओके, सो फ्रॉम डायग्राम काय होणार आहे, कॉस थीटा इज इक्वल टू, सॉरी कॉस थीटा नाही येणार, कॉस θ/2 येणार इथं. ओके, सो कॉस ऑफ θ/2 is equal to adjacent side, that is x, divided by hypotenuse is L/4. Okay, so therefore x is equal to येणार आहे L/4 into cos of θ/2. So this much will be the shift in the center of mass. म्हणजे एखादा रॉड त्याच्या मिड पॉइंट मधून बेंड केला, थीटा अँगल मध्ये बेंड केला, तर सेंटर ऑफ मास जो आहे तो ओरिजिनल पोझिशन पासून L/4 cos θ/2 या डिस्टन्सला जाऊन पोहोचणार आहे. ओके, आता हे एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये बेंड केलं तर फॉर्म्युला काय येणार बघा, इफ इट इज बेंड ऍट 90 डिग्री, बेंड ऍट 90 डिग्री, 90 डिग्री मध्ये बरोबर बेंड केलं तर एक्स चा फॉर्म्युला होणार L/4 cos of θ/2 is nothing but 90/2, that is 45, and cos 45 is 1/√2. So L divided by 4√2. So this will be the shift in the center of mass. Okay. तर स्टुडंट्स आपण आता काय स्टडी करायला लागलोय बघा, तर मेथड्स टू लोकेट सेंटर ऑफ मास स्टडी करायला लागलोय. ओके, मेथड्स टू
लोकेट सेंटर ऑफ मास हा पार्ट आपण स्टडी करालोय. आणि मेथड्स टू लोकेट सेंटर ऑफ मास मध्ये आपण फर्स्ट मेथड बघितली. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड काय बघितली आपण, त्या बॉडीला काय करायचं, पार्टिकल कन्सिडर करायचं. ओके, कन्सिडर बॉडी एज अ पार्टिकल. कन्सिडर बॉडी ॲज पार्टिकल. म्हणजे बॉडीला जर पार्टिकल कन्सिडर केला तर त्याच्या साइन आपण सेंटर ऑफ मास लोकेट करू शकतो. ओके, आता याची दुसरी मेथड बघूया. दुसरी मेथड आहे दॅट इज मेथड ऑफ डिकम्पोजिशन. मेथड ऑफ डिकम्पोजिशन. आता मेथड ऑफ डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर या मेथड मध्ये काय करणार आहे मी, त्या संपूर्ण बॉडीला काय करणार आहे, छोट्या छोट्या सिमेट्रिक शेप मध्ये डिवाइड करणार आहे, डिकम्पोज करणार आहे. आणि त्या प्रत्येक छोट्या शेपला काय करणार आहे मी, एक पॉइंट मास कन्सिडर करणार आहे त्यांच्या सेंटरला, त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार आणि या पद्धतीने काय करणार आहे, सेंटर ऑफ मास फाइंड आउट करणार आहे. म्हणजे मेथड ऑफ डिकम्पोजिशनचं एक चांगलं एक्झाम्पल सपोज काय असेल, अशा प्रकारे सपोज एक बॉडी असेल, इरेग्युलर शेपची बॉडी आहे अशी काहीतरी, ठीक आहे. आणि याचा मला याचे सगळे डायमेन्शन वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. आणि याचा मला सेंटर ऑफ मास फ्रॉम द लेफ्ट बॉटम कॉर्नर पासून सेंटर ऑफ मास कुठं आहे असं विचारलं. तर ही जी बॉडी आहे ती इरेग्युलरली शेप्ड आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहे, याचे मिनिमम नंबर ऑफ शेप मध्ये काय करणार आहे मी, अगोदर याचं कन्व्हर्जन करणार आहे. आणि ते कसंही करू शकताय. तर त्याच्यासाठी काय करतो, आपल्याला स्क्वेअर किंवा रेक्टँगलचा सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली माहिती असतो. तर या शेपला मी काय करणार आहे, स्क्वेअर आणि रेक्टँगल्स मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. म्हणजे कसं कन्वर्ट करणार, फॉर एक्झाम्पल काय होणार आहे, हा एवढा टोटल एक एरिया होऊ शकतो. हे डिफरंट मेथडनं होऊ शकतं. सो दिस इज फॉर एक्झाम्पल एरिया 1. ओके, हा एरिया 2 होणार आहे. ओके, दिस इज एरिया 2 अँड दिस इज फॉर एक्झाम्पल एरिया 3. सो 3 एरियामध्ये काय करणार मी, याला डिवाइड करणार. ओके, आता A1 चा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, यांच्या डायगोनलच्या इंटरसेक्शनला, म्हणजे इथं कुठेतरी असणार आहे. याचे x1 y1 कोऑर्डिनेट काढणार. ओके, त्याच्यानंतर A2 या एरियाचा सेंटर ऑफ मास कुठं असणार, इथं असणार आहे. त्याचे x2 y2 कोऑर्डिनेट मी काढणार. आणि त्या पद्धतीनं A3 हा जो एरिया आहे ना, त्याचा देखील काय करणार आहे, सेंटर फाइंड आउट करणार आहे. त्याचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत, x3 y3 हे कोऑर्डिनेट असणार आहेत. आणि एकदा x आणि y कोऑर्डिनेट प्रत्येक एरियाचे मिळाले तर आपण फॉर्म्युला कुठला वापरणार, फॉर एक्झाम्पल एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला कुठला येणार आहे, दॅट इज, आता इथं मासचा फॉर्म्युला वापरायची काय गरज नाही. मास जर एरियावर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर काय करणार आपण, फॉर्म्युला A1x1 प्लस A2x2 अँड सो ऑन, जे काय असेल ते डिवायडेड बाय काय करणार आहे, A1 प्लस A2 प्लस A3 अँड सो ऑन. तसंच वाय कोऑर्डिनेटचा देखील फॉर्म्युला येणार आहे. ओके, तर याचा एक आपण क्वेश्चन बघूया, सिंपल क्वेश्चन. क्वेश्चन इज लाईक दिस. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अकॉर्डिंग टू द डायग्राम. So this is the diagram. सगळ्यांना ही डायग्राम क्लिअरली दिसत असेल तर याचा सेंटर ऑफ मास काय करूया, लोकेट करूया. आता सेंटर ऑफ मास लोकेट करण्यासाठी काय करायचं, याला मिनिमम नंबर ऑफ काय करायचं आहे, मिनिमम नंबर ऑफ रेग्युलरली शेप्ड ऑब्जेक्ट मध्ये डिवाइड करायचं, स्प्लिट करायचं आहे, डिकम्पोज करायचं आहे. ओके, तर ते किती मिनिमम शेप मध्ये आपल्याला डिकम्पोज करता येईल आणि ते कसे एरिया कन्सिडर करायचे जर बघा. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट एरिया मी असा कन्सिडर करू शकतो, दिस इज एरिया नंबर 1. ओके, दिस इज द फर्स्ट एरिया फॉर एक्झाम्पल. ओके, आफ्टर दॅट याला मी सेकंड एरिया A2 कन्सिडर करतो, लाईक दिस. ओके, अँड दिस इज थर्ड वन, एरिया A3. ते व्हर्टिकल एरिया घेतला तरी पण चालेल. ओके,
कॅल्क्युलेशन ज्यांना इझी होईल असे मिनिमम नंबर ऑफ एरियाज कन्सिडर करायचे आहेत. मिनिमम, याच्यामध्ये जास्त पण करू शकतोय पण मिनिमम घ्यायचे आहेत. ओके, सो कॅल्क्युलेट सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. ओके, आता इथं काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत. इथं आपल्याला हे 0 कन्सिडर करावं लागणार आहे. ओके, सो हिअर देर इज अ ओरिजिन विच इज ॲट 0. हे एक्झॅक्टली 10 आहे, लक्षात घ्या. This is value 10 exactly at this point. At this point 20, yeah, at this point 30. This is also 10 and this is at the 20. Okay, आता A1 या एरियाचे कोऑर्डिनेट सांगा, म्हणजे सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट. काय करूया, प्रत्येकाचा एरिया पण लिहूया आणि सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट पण लिहूया. A1 हा एरिया कितीचा येणार सांगा, बोला. लेंथ येणार आहे 20 अँड हाईट येणार आहे 10. ओके, 200. हा, इथे येणार आहे 200 येणार एरिया. आणि त्याचे एक्स वाय कोऑर्डिनेट सांगा सेंटर ऑफ मासचे. हे बघा, 0 to 20 ॲज इट इज येणार. वाय कोऑर्डिनेट बघा लागले मी सुरुवातीला. वाय कोऑर्डिनेट 0 to 20 ॲज इट इज येणार आणि त्याच्या पुढे 20 आणि 30च्या मध्ये एक्झॅक्टली किती असणार आहे, 5. म्हणजे किती येणार, 25 हा वाय कोऑर्डिनेट येणार. करेक्ट ना. आणि एक्स कोऑर्डिनेट बघा, हे 0 to 20 पर्यंत आहे म्हणजे 10 येणार एक्स कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट फक्त व्यवस्थित डिसाइड करता आले पाहिजे, 10, 25. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा सेकंड एरिया A2 जो आहे तो A2 कितीचा येणार बघा. A2 इज इक्वल टू, इट इज 10/10 दॅट इज इक्वल टू 100. आणि त्याचे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट, याचा सेंटर इथं असणार आहे, सेंटर ऑफ मास. सो एक्स कोऑर्डिनेट इज 5. करेक्ट ना. हाऊ मच इज द वाय कोऑर्डिनेट, टेल मी. 15. वाय कोऑर्डिनेट म्हणजे इथं येणार आहे, लक्षात घ्या. 10 आणि 20च्या मध्ये दॅट इज इक्वल टू 15 येणार आहे. ओके, अँड फॉर एरिया A3 नाउ. Area A3, how much this area? 30 divided by 30 into 10, 300. And x and y coordinates? 15,5. X coordinate will be 15. म्हणजे इथे येणार ना सेंटर ऑफ मास. x axis वर 15 येणार आहे, y axis वर येणार आहे 5. 15 and 5. Very simple. Now x coordinate of center of mass, that is A1 x1 plus A2 x2 plus A3 x3 divided by A1 plus A2 plus A3. Okay, so A1 x1 200 into A1 x1 is how much, direct value sanga. A1 into x1 2000 na. 2000. A2 x2 100 into 5 500. A3 x3 4,500. divided by A1 plus A2 plus A3, how much? 600. ओके, 2 0 सगळे तिथले कॅन्सल करूया. ओके, सो न्यूमरेटरला टोटल ऍडिशन किती होणार बघा. 20 plus 5 plus 45 दॅट इज 70 ना. 70 divided by 6 that is 35 divided by 3. 35 by 3 जे काही युनिट असेल ते. ओके, दॅट इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास. X coordinate of center of mass. Okay, after that y coordinate of the center of mass, that is A1 y1 plus A2 y2 plus A3 y3 divided by A1 plus A2 plus A3. Okay, so how much is the value of A1 y1? A1 into y1, how much it is? 5000. A2 y2 1500. And A3 y3 divided by total 600. So this total addition is coming to be 80 divided by 6 na, that is 40 divided by 3. So this is the y coordinate of center of mass. Okay,
So this is called as method of decomposition. Okay, मेथड ऑफ डिकम्पोजिशन मध्ये काय करतो आपण, इरेग्युलरली शेप्ड बॉडीला रेग्युलरली शेप्ड बॉडीमध्ये डिकम्पोज करतो. प्रत्येक एरियाचा किंवा प्रत्येक मासचा काय करतो आपण तिथं एक्स वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करतो अँड एक्स अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला फायनली यूज करतो आपण. ओके, next question is like this: a baseball bat of uniform density is cut at the location of its center of the mass as shown in figure. The piece with smaller mass is, बघा हा बेसबॉल बॅट आहे, ठीक आहे, आणि बरोबर जिथं सेंटर ऑफ मास आहे ना तिथून त्याला कट केलंय. कट केल्यानंतर डायग्राम ही अशी दिसते, ठीक आहे. तर मला सांगा या द पीस विथ स्मॉलर मास कुठला असेल, लेफ्ट की राईट, काय वाटतंय तुम्हाला? सर इक्वल मास होंगे ना, सेंटर ऑफ मास से कट किया है. हा, सेंटर ऑफ मास मधून जर कट केलेला असेल तर त्याचा मिनिंग काय होतो, मास टू द लेफ्ट हँड साइड शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मास टू द राईट हँड साइड असलं पाहिजे. असंच होणार ना. बघा अजून जरा थिंक करून. आता आपल्याला असं वाटेल की दोन्ही साइडला मास सेम असेल कारण सेंटर ऑफ मास मधून कट केलंय, परंतु ऍक्च्युअली अबाउट सेंटर ऑफ मास काय होतंय, राईट हँड साइडला जेवढं m1 x1 असणार आहे तेवढंच लेफ्ट हँड साइडला काय असणार आहे, m2 x2 असणार आहे. म्हणजे मास इंटू डिस्टन्स राईटला जेवढं असतं ना सेंटर ऑफ मासच्या तेवढंच लेफ्टला असतं. बरोबर, मोमेंट ऑफ मास अबाउट सेंटर ऑफ मास झिरो कन्सेप्ट लक्षात आहे ना तुम्हाला. आता बघा लेफ्टचा पार्ट जो आहे तो त्याचा सेंटर ऑफ मास काढला, लेफ्टचा पार्टचा फक्त सेंटर ऑफ मास काढला तर तो जास्त डिस्टन्सला येणार आहे या पॉइंट पासून, कारण त्याची लेंथ लेफ्टला जास्त आहे. आणि राईटचा जो पार्ट आहे ना त्याचा सेंटर ऑफ मास जो आहे ना तो काय होणार आहे, त्या या ओरिजिनल सेंटर ऑफ मास पासून थोडंसं कमी डिस्टन्सला येणार आहे. मग x2 जास्त आहे आणि x1 थोडंसं काय आहे कमी. मग x2 जास्त असेल तर m2 काय असलं पाहिजे, मग कमी असलं पाहिजे. कारण लक्षात घ्या अबाउट सेंटर ऑफ मास काय व्हायला पाहिजे, m1 x1 मस्ट बी इक्वल टू m2 x2 व्हायला पाहिजे. m1 x1 शुड बी इक्वल टू m2 x2 व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय की x1 इज लेस अँड x2 इज मोर. ओके, x1 and x2, x1 is less, x2 is more. आता x1 जर लेस असेल प्रोडक्ट तेवढंच यायला पाहिजे, मग त्याच्यासाठी m1 काय असलं पाहिजे ग्रेटर आणि m2 शुड बी काय असलं पाहिजे लेस. ओके, m1 शुड बी ग्रेटर असलं पाहिजे, म्हणजे याचं मास काय असलं पाहिजे, मोर मास असलं पाहिजे, आणि याचं मास जे काय असलं पाहिजे लेस मास असलं पाहिजे. तर सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी येणार आहे. ओके, so that is the piece with the smaller mass is, okay, left piece, left piece. Okay, so that is the answer. याचं परत एकदा मी एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. सपोज पार्टिकलच दोन कन्सिडर करूया ना, दोन पार्टिकल आहेत, ठीक आहे, आणि सपोज हा 1 kg चा आहे आणि हा 3 kg चा आहे. हा पार्टिकल, या दोघांचा सेंटर ऑफ मास जर आपण बघितला तर कुठे येणार आहे, सेंटर ऑफ मास इथे येणार, 3 kg च्या जवळ येणार ना, इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास येणार आहे दोघांचा. आता आपण सेंटर ऑफ, आता इथं बघा सेंटर ऑफ मासच्या लेफ्ट हँड साइडला मास किती आहे 1 kg आहे, आणि सेंटर ऑफ मासच्या राईट हँड साइडला मास किती आहे 3 kg आहे. म्हणजे सेंटर ऑफ मासच्या लेफ्ट आणि राईटला मास तेवढंच असतंय काय, नसतंय. लेफ्ट आणि राईटला सेम काय असतंय, मास इंटू डिस्टन्स हे प्रोडक्ट सेम असते, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे डिस्टन्स जर काय असलं पाहिजे 1 मीटर असेल तर हे डिस्टन्स काय असलं पाहिजे 3 मीटर असलंच पाहिजे, ठीक आहे, जेणेकरून 3 into 1 दॅट इज इक्वल टू 3 येणार अँड 1 into 3 इज इक्वल टू 3 येणार आहे. म्हणजे दोन्ही सेंटर ऑफ मासच्या दोन्ही साईडला प्रोडक्ट सेम असतं, मास सेम नसतं, लक्षात घ्या. कारण इथं सिंपल डायग्रामच आहे ना, एका साईडला 1 kg आहे, दुसऱ्या साईडला 3 kg आहे, याचा सेंटर ऑफ मास इथं आला. मग आता परत इथं क्वेश्चन विचारला, या सेंटर ऑफ मासच्या लेफ्ट हँड साईडला जेवढं मास आहे तेवढं राईट हँड साईडला आहे का, नाहीये. लेफ्ट हँड साईडला तर 1 kg आहे आणि राईट हँड साईडला तर 3 kg आहे. ओके, ठीक आहे, सेम काय असतं m into x हे प्रोडक्ट सेम असतं दोन्ही साईडला. ओके, त्याच्यामुळे ज्या साईडला डिस्टन्स जास्त असणार आहे, बघा आता इथं 3 मीटर डिस्टन्स आहे, ज्या साईडला डिस्टन्स जास्त असेल तिकडे मास कमी असलं पाहिजे, आणि ज्या साईडला डिस्टन्स कमी आहे त्या साईडला मास काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. नाउ द नेक्स्ट मेथड टू लोकेट द सेंटर ऑफ मास, okay, that is
third method. Okay, that is the method of integration. Method of integration. आता मेथड ऑफ इंटिग्रेशन जी आहे ती एखाद्या मेथड ऑफ इंटिग्रेशन आपण कोणाला यूज करू शकतो, एखादी रेग्युलरली शेप्ड बॉडी आहे परंतु नॉन युनिफॉर्म बॉडी आहे, लक्षात घ्या, किंवा युनिफॉर्म बॉडी आहे आणि इरेग्युलरली शेप्ड बॉडी आहे. तर अशा प्रकारच्या बॉडीजला आपण मेथड ऑफ इंटिग्रेशन यूज करू शकतो. म्हणजे मेथड ऑफ इंटिग्रेशन कसं येणार बघा, सपोज ही एक बॉडी आहे, ओके, आणि हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. दिस इज एक्स अँड वाय ऍक्सिस. तर या बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, कसं फाइंड आउट करणार, तर या बॉडी मधलं काय करणार आहे मी, व्हेरी स्मॉल इलेमेंट ऑफ मास डीएम कन्सिडर करणार. व्हेरी स्मॉल इलेमेंट ऑफ मास डीएम. ओके, आणि हा जो व्हेरी स्मॉल इलेमेंट ऑफ मास जो आहे तो काय आहे, ओरिजिन पासून, कारण ओरिजिन पासून सेंटर ऑफ मास कुठं आहे ते काढायचं आहे ना. तर हा व्हेरी स्मॉल इलेमेंट ऑफ मास ओरिजिन पासून सपोज किती आहे, आर बार या डिस्टन्सला आहे, आर बार डिस्टन्सला. तर इथं सेंटर ऑफ मास कसं काढणार बघा, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे, दॅट इज इक्वल टू दॅट मास इंटू डिस्टन्स. ओके, मास इंटू डिस्टन्स असं काय करावं लागेल, सगळ्या पार्टिकलला करावं लागणार आहे. कारण बघा सेंटर ऑफ मास काढताना काय करतो, एम इंटू एक्स प्लस एम इंटू एक्स प्लस एम इंटू एक्स प्लस एम इंटू एक्स, जेवढे पार्टिकल असतील तेवढे, ठीक आहे, आणि सगळ्या पार्टिकलची ऍडिशन करायची म्हणजेच इंटिग्रेशन करायचं ना. आता इथे बघा एक व्हेरी स्मॉल इलेमेंट ऑफ मास डीएम कन्सिडर केलेला आहे आणि त्याचं डिस्टन्स किती आहे, ओरिजिन पासून आर आहे. तर डीएम इंटू आर प्लस डीएम इंटू आर प्लस डीएम इंटू आर असं सगळे जेवढे पार्टिकल आपण या बॉडीमध्ये कन्सिडर करणार आहे, म्हणजे थोडक्यात या बॉडीला लार्ज नंबर ऑफ छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये डिवाइड करणार आहे, लार्ज नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल्स. प्रत्येकाचं डीएम इंटू आर डीएम इंटू आर डीएम इंटू आर काढावं लागेल आणि त्याची ऍडिशन करावं लागेल. त्यालाच काय म्हणणार आपण, इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू आर बार येणार आहे, divided by the total mass, that is the capital M, where capital M is the mass of the body. Okay, तर ही आहे मेथड ऑफ इंटिग्रेशन. काही वेळेला ही मेथड यूज करावी लागते. सिमिलरली एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम, डीएम आर बार ऐवजी आर बार डीएम पण लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन टोटल मास. वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन करायचं असेल तर फॉर्म्युला असणार आहे इंटिग्रेशन ऑफ वाय डीएम अपॉन टोटल मास. तसं झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, झेड डीएम अपॉन काय येणार आहे, टोटल मास येणार आहे. ओके, आता हे सॉल्व्ह करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर इथं डीएम तुम्हाला रिप्लेस करावं लागतं. ओके, डीएम हे तुम्हाला काय करावं लागणार आहे, रिप्लेस करावं लागणार. डीएम म्हणजे काय, मास ऑफ दॅट व्हेरी स्मॉल एलिमेंट. ओके, आता मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला इंटिग्रेशनचे जर क्वेश्चन आले तर कुणाचे क्वेश्चन येतात, तर जनरली रॉडचे क्वेश्चन येतात, इंटिग्रेशन ऑफ रॉड. ओके, तर फॉर रॉड हे डीएम किती येते बघा, कारण हे डीएम आपल्याला रिप्लेस करावं लागेल. फॉर रॉड काय होतंय बघा, मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ असतं, ओव्हर लेंथ. ओके, अँड देअरफॉर इथे एक कन्सेप्ट येणार आहे, दॅट इज मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ नावाची कन्सेप्ट येणार आहे. तर मास पर युनिट लेंथ म्हणजे काय असणार आहे, त्याला आपण लॅम्बडाने डिनोट करतो आणि लॅम्बडा म्हणजे टोटल मास डिवायडेड बाय टोटल लेंथ असतं. ओके, म्हणजे रॉडचे प्रॉब्लेम इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर इथं ही एक टर्म आपल्याला त्या इक्वेशन मध्ये यूज करावी लागते आणि ती म्हणजे कुठली, दॅट इज लॅम्बडा. आणि लॅम्बडा म्हणजे काय असतं, मास पर युनिट लेंथ. हे कसं यूज करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे आता एका न्यूमेरिकल प्रॉब्लेमच्या साहाय्यानं, परंतु ही कन्सेप्ट अगोदर अंडरस्टँड करून घ्या. लॅम्बडा इज इक्वल टू एम बाय एल येणार आहे, किंवा हे स्मॉल एलिमेंट साठी काय होणार आहे, स्मॉल एलिमेंटला लॅम्बडा काय होणार आहे, त्या स्मॉल एलिमेंटचं मास दॅट इज डीएम डिवायडेड बाय त्या स्मॉल एलिमेंटची लेंथ दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, डीएक्स. हे डीएक्स असू शकतं, डीवाय असू शकतं किंवा डीझेड, कारण दिलेला रॉड आयदर एक्स ऍक्सिस असणार किंवा वाय ऍक्सिस असणार किंवा झेड ऍक्सिस असणार आहे. अलॉंग एक्स ऍक्सिस असेल तर डीएक्स येणार आहे. म्हणजे डीएमचा फॉर्म्युला काय येतो, लॅम्बडा इंटू डीएक्स. डीएमचा फॉर्म्युला काय येणार आहे, लॅम्बडा इंटू डीएक्स. लक्षात येतंय, म्हणजे इंटिग्रेशननं एखाद्या रॉडचं जर सेंटर ऑफ मास काढायचं असेल, बाय युझिंग इंटिग्रेशन एखाद्या रॉडचा सेंटर ऑफ मास काढायचा असेल तर त्याचा फायनल फॉर्म्युला येणार आहे
सपोज रॉड इज अलॉंग दी एक्स ऍक्सिस आहे, रॉड अलॉंग एक्स ऍक्सिस ठेवलाय आणि त्याचा सेंटर ऑफ मास काढायचा आहे बाय युझिंग इंटिग्रेशन. त्याचा फायनल फॉर्म्युला हा येणार आहे आणि हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे तुम्ही. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द रॉड येणार आहे इंटिग्रेशन ऑफ का आहे एक्स ऍज इट इज, डीएम च्या ठिकाणी काय ठेवणार आहे लॅम्बडा डीएक्स डिवायडेड बाय काय होणार आहे हे टोटल मास म्हणजे देखील काय लिहू शकतो, हे टोटल मास म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीएम असं लिहू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा एक्स डीएक्स डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास फॉर द रॉड. हा फॉर्म्युला जो आहे ना तो कसा डिराइव्ह केलाय तो लक्षात येते का बघा. ओके, आणि त्याच्यानंतर हा फॉर्म्युला जरा काय करा पाठ करून ठेवा. पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितोय कारण मोस्टली नीट जेई मध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत इंटिग्रेशनचे ते रॉडशी रिलेटेडच आलेले आहेत. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. हा एकदा फॉर्म्युला पाठ झाला की तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पुन्हा एकदा बघा, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द रॉड इज गिवन बाय फॉर्म्युला. दिस इज ओनली रिलेटेड टू द रॉड साठीच फक्त ही स्पेशल केस. इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा एक्स डीएक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स हा तुमचा फायनल फॉर्म्युला असणार आहे. ओके, फॉर्म्युला बघा काय आहे, इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा एक्स डीएक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा एक्स डीएक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय मी, इंटिग्रेशन पोझिशन वेक्टर कसा काढायचा, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीएम आर बार अपॉन टोटल मास. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे कुठलीही बॉडी असेल, रॉड असू दे किंवा आणखी कुठली बॉडी असते, तर त्याच्यासाठी जनरल फॉर्म्युला असणार आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन एम. तर याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा त्या बॉडीनुसार डीएम तुम्हाला रिप्लेस करावं लागतं. त्याच्यानंतर वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे इंटिग्रेशन ऑफ वाय डीएम अपॉन एम. झेड कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे इंटिग्रेशन ऑफ झेड डीएम अपॉन एम. आणि स्पेशली फॉर रॉड, कारण मोस्ट ऑफ द टाइम रॉडचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॅम्बडा नावाची टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. लॅम्बडा म्हणजे टोटल मास डिवायडेड बाय टोटल लेंथ किंवा स्मॉल एलिमेंट साठी काय येणार आहे, स्मॉल एलिमेंटचं मास डीएम आणि त्याची लेंथ असणार आहे डीएक्स. ओके, तर त्या स्मॉल एलिमेंटचं मास डीएम बरोबर काय येणार आहे लॅम्बडा इंटू डीएक्स, हे मल्टिप्लिकेशन होणार आहे लॅम्बडा डीएक्स आणि ते फक्त इथं आपण प्लेस केलेलं आहे. ओके, तर नेहमी लक्षात ठेवा टोटल मास म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल मासेस, हे देखील लक्षात ठेवा. So integration of x lambda dx upon integration of dm. So integration of lambda x dx upon integration of lambda dx. So this is the final formula. Remember this formula. Let's see one example related to this. आता बघा इथं काय दिलंय, linear density of rod of length 3 meter varies as lambda is equal to 3 plus x. Then position of center of mass of this rod. बघा एक रॉड दिलेला आहे तुम्हाला. ओके, सपोज विच इज प्लेस्ड अलॉंग द एक्स ऍक्सिस. आता आपण काय म्हणतो की हा जर होमोजिनियस रॉड असेल, युनिफॉर्म डेन्सिटीचा रॉड असेल, सगळीकडे डेन्सिटी युनिफॉर्म आहे, तर काय होणार सेंटर ऑफ मास त्याच्या मिड पॉइंटला येणार ना एक्झॅक्टली. परंतु हा जो रॉड आहे ना तो युनिफॉर्म डेन्सिटीचा नाहीये, त्याची डेन्सिटी व्हॅरी व्हायला लागली आहे बघा. लिनियर डेन्सिटी इज व्हॅरिंग. लॅम्बडा म्हणजे मास पर युनिट लेंथ 3 प्लस एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वाढत जाईल तशी डेन्सिटी काय व्हायला लागली आहे, वाढायला लागली आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे, या रॉड मध्ये जसं जसं आपण ओरिजिन पासून राईटला जाऊ तस तसं काय होणार व्हायला लागले, त्याची डेन्सिटी वाढत 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 नाही गेली. म्हणजे राईट हँड साईडला मास जास्त असणार आणि लेफ्ट हँड साईडला मास कमी असणार आहे. म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास, टोटल रॉडची लेंथ किती दिली आहे 3 मीटर दिली, तर त्याचा सेंटर ऑफ मास 1.5 मीटरला कधीच येणार नाही. कितीला येणार रे सांगा, 1.5 च्या लेफ्टला येणार का राईटला येणार सेंटर ऑफ मास याचा? राईटला येणार. हा राईटला येणार, कारण जिकडे मास जास्त तिकडे सेंटर ऑफ मास असतो ना. आता बघा रॉडचा प्रॉब्लेम आला की हा फॉर्म्युलाच पाठ करायचा, जास्त विचार नाही करायचा, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा एक्स डीएक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा डीएक्स. आता इथं एक्सचे लिमिट पण जे लिहायचे आहेत, लिमिट काय लिहिणार आहात, तर आपण जो स्मॉल एलिमेंट आहे तो जास्तीत जास्त लेफ्टला किती कन्सिडर करू शकतो 0 ला, आणि जास्तीत जास्त राईटला कुठं कन्सिडर करू शकतो 3 ला, बरोबर आहे ना. म्हणजे याचे लिमिट्स येणार आहेत 0 to 3, लिमिट्स येणार आहेत 0 to 3. लिमिट्स कसे लिहिले ते लक्षात आलं का बघा, कारण इथं लिमिट व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. लिमिट म्हणजे काय, तर
त्या रॉड मध्ये आपण जो छोटासा इलेमेंट कन्सिडर करणार आहे तो कुठं कन्सिडर करू शकतो? तर लेफ्टला जास्तीत जास्त लेफ्ट एंडला कन्सिडर करू शकतो, त्याच्या पलीकडे तर कन्सिडर करू शकत नाही. लेफ्ट एंड तर 0लाच आहे. आणि राईटला जास्तीत जास्त किती कुठं कन्सिडर करू शकतो? राईट एंडला. आणि राईट एंड जास्तीत जास्त 3ला आहे. म्हणजे तो इलेमेंट 0 to 3च्या मध्ये कुठेही येऊ शकतो. आणि म्हणून त्याचे लिमिट्स येणार आहेत मिनिमम 0 मॅक्सिमम 3. आता समजा हा रॉड ओरिजिनच्या लेफ्टला पण असता, हा रॉड काय झाला असता ओरिजिनच्या लेफ्टला पण असता, तर लोअर लिमिट मायनस मध्ये आलं असतं आणि अप्पर लिमिट प्लस मध्ये आलं असतं. लक्षात येत आहे? आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करूया. इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडाचा फॉर्म्युला त्याने दिलाय 3 + x into x dx divided by integration of 3 + x dx. ओके, सो आता न्यूमरेटरला काय करूया, हे x ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 3x + x² dx divided by integration of 3 + x dx. ओके, आता याचं इंटिग्रेशन घेऊया. 3x चं इंटिग्रेशन सांगा रे पडदिशी फास्ट. इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 ने इन्क्रीज करायची असते. सो 3 इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज. x ची पॉवर इथे किती आहे? नाही म्हणजे 1 आहे. पॉवर किती होणार मग ती? इंटिग्रेशन म्हणजे पॉवर इन्क्रीज करायची असते, एवढं लक्षात येते ना. x⁻² डिवायडेड बाय 2 प्लस x² चं इंटिग्रेशन काय येणार? x³ / 3. याचे लिमिट 0 to 3 आहेत हे लक्षात ठेवा. डिवायडेड बाय याचं इंटिग्रेशन सांगा रे. फक्त कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन दॅट कॉन्स्टंट इंटू x येतं, प्लस x इंटिग्रेशन x² / 2. x²/2 0 to 3. ओके, हे फक्त आता सॉल्व्ह करायचं आहे. हा प्रॉब्लेम काही स्टुडंटला खूप डिफिकल्ट वाटतो, पण हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली तसा खूप इझी आहे. फक्त तुम्ही रॉडचा कन्सेप्ट आला की हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आणि वापरायचा. ओके, कधीही तुम्ही चुकणार नाही, लक्षात घ्या. सुरुवातीला अप्पर लिमिट प्लेस करूया. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे 3/2. लोअर लिमिट 0च आहे, त्याच्यामुळे फक्त अप्पर लिमिट ठेवलं तरी आन्सर येणार आहे 3/2 ॲज इट इज. x² च्या ठिकाणी 3 ठेवलं तर काय होणार आहे? इथं 9 येणार. प्लस ओके, x³ च्या ठिकाणी 3 ठेवलं तर 27/3 होणार आहे. ओके, डिवायडेड बाय अप्पर लिमिट ठेवलं तर 3 3 = 9 प्लस x च्या ठिकाणी आता 3 ठेवलं तर x² म्हणजे 9/2 होणार आहे. ओके, तर न्यूमरेटरला किती होणार आहे? न्यूमरेटरला 27/2 प्लस 9, डिनॉमिनेटरला 27/2 होणार. 9 2 = 18 प्लस 9 27/2. ओके, मग परत न्यूमरेटरला 18 + 27. 18 + 27 म्हणजे किती होत आहे? 45 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 27 डिवायडेड बाय 2. ओके, 2 to get cancel. 45/27 9 ने डिवाइड करूया. 5/3. सो 5/3 मीन्स 1.666 मीटर. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो त्या सेंटरला आलेला नाही, थोडा 1.5च्या थोडासा राईट हँड साइडला आलाय बघा. ओके, so answer is 1.666 meter. So at this position there will be center of mass. Next question is like this. Okay, a rod of length L has a linear mass density lambda such that lambda is equal to a plus bx, where a and b are the constant. Find the center of mass of the rod. Okay, find the center of mass of the rod from the left end. Okay, where left end is at the origin.